नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 7वी स्कॉलरशिप परीक्षा यासाठी अतिशय उपयुक्त असणारा नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या घटकावर आधारित आजचा स्वाध्याय क्रमांक 2.1 आणि त्यामधील सर्व उदाहरणं हे पाहत असतानाच नेमकं नैसर्गिक संख्या म्हणजे काय, परिमेय संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय व अपरिमेय संख्या म्हणजे काय याचीही माहिती जाणून घेत आपण हे पूर्ण उदाहरणं जे आहेत हे या ठिकाणी सोडवणार आहोत. तर या स्वाध्याय क्रमांक 2.1 मधील पहिलं जे उदाहरण आहे ते काय आहे बघा. तर 7/2 बरोबर डॅश डॅश अधिक 1/2. आता या ठिकाणी काय आहे तर 7/2 यालाच आपण 7/2 अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो मित्रांनो. मग या ठिकाणी बघा 2 ने जर 7 ला भागात घातला तर कितीचा भाग बसतो तर 3चा भाग बसतो. बघा 3चा भाग बसतो. मग या ठिकाणी बेत्रिक 6 आलेला आहे. मग 7 मधून 6 गेल्यानंतर खाली 1 उरलं. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा इथं काय म्हणतंय 7/2 बरोबर मग या ठिकाणी पूर्ण भागाकार कितीचा बसलेला आहे म्हणजे हे पूर्ण संख्या आलेली आहे आणि या ठिकाणी बाकी 1 उरलेली असल्यामुळे वरती 1 आणि छेद या ठिकाणचा 2 आलेला आहे म्हणजे 3 अधिक 1/2 अशा प्रकारे याचं उत्तर येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी जी रिकामी जागा आहे या ठिकाणी 3 हा अंक येणार आहे. मग 3 हा अंक कुठं आहे तर तो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे पहा. -2 ही ऋण पूर्णांक संख्या आहे. -2 ही ऋण पूर्णांक संख्या डॅश डॅश आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय हा या ठिकाणी बसतो तो आपल्याला पाहायचा आहे. मग पहिला पर्याय काय आहे तर या ठिकाणी -1च्या उजवीकडे येईल. तर हे पर्याय पाहण्याच्या अगोदर आपण काय करूयात तर या ठिकाणी एक संख्या रेषा पाहूयात. म्हणजे आपल्याला काय होणार आहे तर या ठिकाणी बघा हे अशा प्रकारे आपण एक संख्या रेषा काढूयात. ही संख्या रेषा आहे. ही संख्या रेषा ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला मध्यभागी या ठिकाणी 0 असतं आणि याच्या उजवीकडे जे आहे त्या ठिकाणी 1 2 3 4 अशा प्रकारे धनसंख्या असतात. काय असतात धनसंख्या असतात आणि त्याच्या डावीकडे ऋण पूर्णांक असतात किंवा ऋण संख्या असतात. मग या ठिकाणी बघा -1 आहे, -2 आहे, -3 आहे, -4 आहे. ठीक आहे. -4 आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे की -2 ही ऋण पूर्णांक संख्या. मग पहिला पर्याय काय म्हणतो -1च्या उजवीकडे आहे. मग -1 कुठं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आहे आणि -1च्या उजवीकडे कोणता अंक आहे तर या ठिकाणी 0 आहे. 0 आहे म्हणजे हा जो पहिला पर्याय दिलेला आहे हा कसा आहे हा चुकीचा आहे मित्रांनो. मग दुसरा पर्याय बघा -1च्या डावीकडे येईल. आता या ठिकाणी -1 आहे आणि -1च्या डावीकडं म्हणजे या ठिकाणी बघा काय आलेलं आहे तर -2 आलेला आहे आणि या ठिकाणी काय म्हणत आहे -2 ही ऋण पूर्णांक संख्या -1च्या डावीकडे येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जो आहे हा बरोबर असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील गुणाकार समान आहे. बघा पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील गुणाकार समान आहे. मग आता पहिला पर्याय जो आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. पण तो पाहण्याच्या अगोदर गुणाकारातील चिन्हांचे काही नियम आपण या ठिकाणी पाहूयात. जसं की बघा पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे दोन धनपूर्णांकाचा गुणाकार हा नेहमी धनपूर्णांकच असतो. उदाहरणार्थ म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर समजा धन गुणिले धन बरोबर धन किंवा अधिक गुणिले अधिक बरोबर अधिक असतं. त्याचबरोबर बघा ज्यावेळेला दोन ऋण पूर्णांकाचा गुणाकार असेल त्यावेळेला तो गुणाकार हा नेहमी धनच येत असतो मित्रांनो. त्याच्यानंतर तिसरा जो नियम आहे हा एक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की एक धनपूर्णांक आणि दुसरी ऋण पूर्णांक संख्या जर असेल तर अशा संख्यांचा गुणाकार हा नेहमी ऋण येत असतो. मग या नियमानुसार आपण आता काय करूया प्रत्येक पर्याय जो आहे तो आपण सोडवून पाहूयात. मग या ठिकाणी बघा 8 आणि 9 आहे. या दोन्हीचा जर गुणाकार केला तर 8 9 72 आलेला आहे. मग 72 दोन्ही संख्येला काय आहे तर वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणजेच या ठिकाणी अधिक 72 येणार आहे आणि या ठिकाणी जर बघितलं दुसरा 8 9 72 ते येणार आहे -72. मग हे दोन्हीही पर्याय कसे आहेत हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे पहिला जो पर्याय आहे हा चुकीचा होणार आहे. त्याच्यानंतर बघा 8 आणि 9 या दोन संख्येचा गुणाकार आपण बघितलं की -72 येतो आणि 9 आणि 8 हे दोन्ही संख्येला जो चिन्ह आहे हे कशाचं आहे वजा आहे. मग वजा गुणिले वजा बरोबर अधिक होत असतं म्हणजे 9 8 72 या ठिकाणी अधिक झालेला आहे. मग -72 आणि अधिक 72 हे सारखं नाही म्हणून दुसरा पर्याय सुद्धा काय आहे चुकीचा आहे मित्रांनो. त्यानंतर तिसरा पर्याय बघूयात तर तिसरा पर्याय 8 आणि -9 यांचा जो गुणाकार आहे तो काय येणार आहे -72 येणार आहे आणि 8 आणि 9 यांचा गुणाकार सुद्धा 72 येणार आहे. म्हणजे तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा -72 आणि 72 आलं म्हणजे हे एकसारखं नाही किंवा समान नाही म्हणून तिसरा पर्याय सुद्धा चुकीचा होणार आहे. आता जो चौथा पर्याय आहे हा चौथा पर्याय जर आपण बघितला तर -8 गुणिले
वजा 9, मग वजा आणि वजा दोन्ही पूर्णांक संख्या कशा आहेत तर वजा वजा आहेत, यांचा गुणाकार हा अधिक होत असतो, म्हणजे या ठिकाणी वजा 8 आणि वजा 9 यांचा गुणाकार 72 आला. तर या ठिकाणी दोन्ही संख्या ज्या आहेत या धन पूर्णांकयुक्त संख्या आहेत, म्हणून या ठिकाणी 9 8 72 म्हणजे या ठिकाणी सुद्धा 72 येतं. म्हणजेच चौथ्या पर्यायामध्ये जो गुणाकार दिलेला आहे हा दोन्ही गुणाकार 72 72 हा कसा आलेला आहे सारखा आलेला आहे, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण पाहूयात. 6 गुणिले वजा 1 बरोबर किती? बघा 6 गुणिले वजा 1 बरोबर किती? आता या ठिकाणी बघितलं 6 गुणिले वजा 1 आहे मित्रांनो. मग आपण बघितलं की धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक यांचा गुणाकार हा नेहमी कसा असतो ऋण असतो. मग 6 1 6 जर केलं तर या ठिकाणी 6 लिहिलं आणि या ठिकाणी वजा 6 आहे. परंतु या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर वजा 6 हा जो पर्याय आहे हा पर्याय आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. मग याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो, ती म्हणजे काय, एका पूर्णांक संख्येला दुसऱ्या शून्येतर पूर्णांक संख्येने भागले की मिळणारा भागाकार लिहिताना छेद हा धन पूर्णांक संख्या असावी असा एक संकेत आहे. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी काय आहे, पहिल्याच पर्यायामध्ये बघा छेद जो आहे तो ऋण 1 आहे किंवा वजा 1 आहे. म्हणजे या ठिकाणचा जो छेद आहे हा काय पाहिजे तर हा छेद आपल्याला धन पाहिजेत. काय पाहिजेत? धन पाहिजेत. मग धन करण्यासाठी आपण काय करणार आहोत तर याला गुणिले वजा 1 जर केलं तर आपल्याला या 1चा जो हा जो छेद आहे हा धन होणार आहे. मग याला छेदाला वजा 1 न गुणलं तसंच अंशाला सुद्धा काय करावं लागणार आहे वजा 1 ने गुणावं लागणार आहे. मग 6 आणि वजा 1 याचं आलं वजा 6 आणि छेदस्थानी जर बघितलं वजा 1 गुणिले वजा 1 बरोबर 1 येतं. मग या ठिकाणी वजा 6 छेद 1 किंवा यालाच आपण वजा 6 फक्त एवढंही लिहू शकतो. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जो आहे हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर खाली दिलेलं उदाहरण कोणतं आहे ते पाहूयात. 7 अंश छेद वजा 2 बरोबर किती? आता या ठिकाणी बघा मित्रांनो काय आहे, तर या ठिकाणी जे उदाहरण दिलेलं आहे यामध्ये काय दिलेलं आहे 7 अंश छेद वजा 2 बरोबर किती आहे. मग याचे जर पर्याय बघितले मित्रांनो तर हे पर्याय कसे आहेत बघा, तर हा जो पहिला पर्याय आहे तो म्हणजे 7 गुणिले वजा 1 छेद 2 अशा प्रकारचा हा पर्याय आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं आहे तर आता एक आहे की छेद हा नेहमी कसा असतो धन असतो. मग छेद धन असतो याचाच अर्थ काय करावा लागेल, आपला जो छेद ऋण आहे त्याला धन करण्यासाठी त्याला गुणिले वजा 1 ने गुणावं लागेल. मग या ठिकाणी बघा 7 आणि वजा 2 हे जर केलं तर या ठिकाणी गुणिले वजा 1 केलं आणि गुणिले वजा 1 केलं मित्रांनो. ठीक आहे. मग आता याचा गुणाकार करूयात. तर याचा गुणाकार करत असताना बघा वजा 2 गुणिले वजा 1 याचं जे उत्तर येणार आहे ते काय येणार आहे 2 येणार आहे. आणि या ठिकाणी बघा 7 गुणिले वजा 1 म्हणजेच याचं उत्तर वजा 7 येणार आहे किंवा 7 गुणिले वजा 1 अशा प्रकारे याचं उत्तर हे येऊ शकतं. आणि हा जो पर्याय आहे तर हा पर्याय कुठं आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे, उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. वजा 13 छेद वजा 2 बरोबर किती? तर आता काय करायचं आहे तर या ठिकाणी एक लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला माहित आहे की छेद जो आहे तो केव्हाही वजा असता कामा नये. मग काय करायचं, चिन्ह बदलायचे आहेत. मग चिन्ह बदलण्यासाठी काय केलं, वजा 13 छेद वजा 2 आहे. मग या वजा 2 ला अधिक 2 करायचं आहे किंवा धन 2 करायचं आहे. मग धन 2 करण्यासाठी गुणिले वजा 1 केलं आणि या 13 ला गुणिले वजा 1 केलं. ठीक आहे. मग आता हे वजा गुणिले वजा म्हणजे काय झालेलं आहे तर धन होतं. मग या ठिकाणी 13 छेद खाली काय येणार आहे वजा गुणिले वजा बे 1 बे, म्हणजे याचं उत्तर हे काय आलेलं आहे 13 छेद 2 आलेलं आहे. आणि 13 छेद 2 हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे मित्रांनो. त्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात. तर या ठिकाणी बघा काय केलेलं आहे, वजा 96 भागिले 16 केलेला आहे बरोबर किती अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी बघा 16च्या पाड्यामध्ये 96 आहे मित्रांनो. मग 16 1 16 आणि 16 96 म्हणजे 6 आलेला आहे. परंतु याचं चिन्ह जे आहे हे कोणतं आलेलं आहे वजा आलेलं आहे, म्हणून या ठिकाणी वजा 6 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. आणि वजा 6 हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे बघा, तर 120 वजा 120 छेद वजा 30 बरोबर किती अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मग या ठिकाणी वजा 120
आणि वजा 30. आता या ठिकाणी जो छेद आहे हा वजा आहे, तर वजा हा छेद अधिक करण्यासाठी काय करावं लागेल, याला गुणिले वजा 1 ने गुणावं लागेल. मग याला जसं गुणिले वजा 1 केलं तसंच वरती अंशाला सुद्धा वजा 1 करावं लागेल. मग 120 गुणिले 120 म्हणजे 120 आलेला आहे. या ठिकाणी वजा गुणिले वजा बरोबर अधिक होतं, म्हणून या ठिकाणी अधिक 120. परंतु ज्या ज्या वेळेला अधिक किंवा धनपूर्णांक संख्या लिहित असतात त्यावेळेला त्याच्या पुढे अधिक लिहिण्याची गरज नसते मित्रांनो. मग या ठिकाणी बघा 30 गुणिले 1 म्हणजे 30 एक 30 झालेला आहे आणि वजा गुणिले वजा याचं अधिक झालेलं आहे. आता याचं काय करायचं, तर याचे करायचं आहे भागाकार. मग या ठिकाणी 30 एक 30, 30 चोक 120 झालेला आहे, म्हणजे उत्तर आलेलं आहे 4. आणि 4 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 2 आलेला आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात. 5 कंसामध्ये 8 वजा 3 गुणिले 5 बरोबर किती. तर या ठिकाणी हे 5 लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर कंस आहे मित्रांनो. कंसामध्ये 8 वजा 3 आणि गुणिले 5 अशा प्रकारे कंस बंद आहे. मग आता काय करायचं, तर हे 5 जशास तसं लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कंस सोडून घ्यायचा आहे. मग कंसामध्ये सर्वात अगोदर गुणाकार आणि भागाकार ही क्रिया बघायची. या ठिकाणी गुणाकार आहे म्हणून अगोदर गुणाकार करून घेऊयात. मग या ठिकाणी बघा 8 वजा 5 त्रिक 15 आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी कंस सोडून घ्यायचा आहे. मग या ठिकाणी 5, या ठिकाणी जो कंस सुरू होतो या कंसामध्ये आणि 5 मध्ये कोणतंही चिन्ह नाही, याचाच अर्थ या ठिकाणी गुणाकार असतो. मग मला सांगा, या ठिकाणी जर 8 आणि 15 याच्यामध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे, मग काय करायचं, तर सरळ सरळ वजाबाकी करून घ्यायची मित्रांनो. मग 15 मधून 8 गेले, खाली उरले 7. मग या ठिकाणी 7 लिहायचं आणि जे मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येचं चिन्ह त्या ठिकाणी देऊन घ्यायचं. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा वजा 7 आलेला आहे, मग 7 5 35 आलेला आहे आणि 35. मग या ठिकाणी अधिक गुणिले वजा जर केलं तर गुणाकार नेहमी काय येत असतो, वजा येत असतो, म्हणजे वजा 35 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. आणि वजा 35 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण पाहूयात. तर या ठिकाणी बघा 5/36 अधिक 6/42 बरोबर किती. अगदी सोपं उदाहरण आहे. तर या ठिकाणी बेरीज करायची आहे. बेरीज करत असताना काय करायचं आहे, तर यांचा जो छेद आहे हा छेद आपल्याला सारखा करून घ्यायचा आहे. मग छेद सारखा करून घेण्यासाठी काय करावं लागतं, तर पहिला जो अंश आहे या अंशाला गुणिले दुसऱ्या छेद करायचा आहे. त्यानंतर अधिक दुसरा अंश गुणिले पहिल्या पूर्णांकाचा छेद आणि छेदस्थानी भागाकारामध्ये 36 गुणिले 42 करून घ्यायचं आहे मित्रांनो. मग या ठिकाणी जर बघितलं तर 5 दोन्ही 10ला 0 हाताला 1 5 20, 20 आणि 1 21 म्हणजे 210 झालेलं आहे. अधिक 6 6 36 ला 6 आलेले आहेत, खालचे आले 3, 6 1 18 आणि 3 म्हणून होतात 21. आणि खाली जर 36 आणि 42 यांचा आपण गुणाकार केला तर तो किती येतो मित्रांनो, 12. ठीक आहे. आता वरच्या अंशांशाची बेरीज करून घेऊयात. तर बेरीज किती येते बघा, ही बेरीज येते 606 आलेला आहे. त्यानंतर 1 आणि 1 2 झालेला आहे आणि 2 आणि 2 4 झालेला आहे, खाली 1512. आता याला काय करून घेऊया, दोन्हीला 2 ने भाग जातो, मग 2 ने भाग घालून घेऊयात. ठीक आहे. बे दोन्ही 4, बे 1 बे, बे त्रिक 6, बे 7 14, 1 उरला, बे 5 10, पुन्हा 1 उरला, बे 6 12. मग या ठिकाणी बघा 7 5 12, 12 आणि 6 मिळून होतात 18. आणि या ठिकाणी 2 1 3 3 6 म्हणजे 3 ने भाग जातो. मग या ठिकाणी 3 ने भाग घालूयात. 3 7 21 आणि 3 1 3. त्यानंतर 3 2 6, 1 उरला, झाले 15, 3 5 15 आणि 3 2 6 म्हणजे 71 अंश छेद 252. हा पर्याय आपल्याला कुठे दिसत आहे, तर हा पर्याय बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिसत आहे, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात. 1.1/3 वजा 3.5/6 बरोबर किती. आता काय करून घ्यायचं, तर हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे मित्रांनो याचं रूपांतर हे अपूर्णांकामध्ये करून घेऊयात. मग काय करायचं, तर या ठिकाणी बघा या एक जो पूर्णांक आहे त्याला गुणिले छेद करायचं आणि त्याच्यामध्ये 2 मिळवायचं असतं. ठीक आहे. आणि छेद 3 झालं. त्याच्यानंतर वजा 3 गुणिले 6 अधिक 5 आणि छेदस्थानी 6 आलेला आहे. मग 3 1 3, 3 आणि 2 मिळून होतात 5, खाली छेदस्थानी 3 आलेला आहे. वजा 6 3 18, मग या ठिकाणी 18 आणि 5 जर केले तर ते होतात 23, छेदस्थानी 6 आले मित्रांनो. आता काय करायचं आहे बघा,
जो छेद आहे या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 6 आहे. मग काय करावं लागेल, आपल्याला छेद सारखा करून घ्यावा लागेल. मग या 3 ला आपल्याला 6 करता येईल, त्यासाठी काय करावं लागेल, तर 5 छेद 3 याला 2 ने गुणावं लागेल, 2 ने गुणावं लागेल. वजा 23 छेद 6 जर केलं तर या ठिकाणी नंतर 5 दोन्ही 10 आलेला आहे, 10 छेद 6 वजा 23 छेद 6 आलेला आहे. मग या ठिकाणी बघा 10 वजा 23 आणि दोन्ही छेदापैकी एक छेद खाली घेतला. आता बघा 23 मधून 10 गेले, खाली उरले 13, परंतु या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. मग मोठ्या संख्येला वजा हे चिन्ह असल्यामुळे या ठिकाणी वजा 13 झालं आणि छेदस्थानी 6 झालेला आहे. मग वजा 13 छेद 6 हे उत्तर आपल्याला कुठं दिसतंय, तर हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात. पुढील पैकी चौकटीत यापैकी योग्य चिन्ह लिहा. आता यापैकी तर या ठिकाणी पर्याय दिलेला आहे आणि त्यापैकी योग्य चिन्ह आपल्याला लिहायचं आहे. तर हे लिहित असताना आपल्याला काय, तर ही जी संख्या रेषा आहे ही संख्या रेषा आपल्याला पाहावी लागणार आहे. या ठिकाणी 0 आहे, त्यानंतर उजवीकडे पूर्णांक संख्या असतात, जसं की धन पूर्णांक आहे, यामध्ये 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि डावीकडे जे आहे ते म्हणजे ऋण पूर्णांक संख्या असतात मित्रांनो. मग या ठिकाणी वजा 1 आहे, वजा 2 आहे आणि वजा 3 आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की धन पूर्णांकामध्ये सर्वात लहान जी संख्या आहे तर ही कोणती आहे, तर ही 1 ही सर्वात लहान संख्या आहे मित्रांनो. तर ऋण पूर्णांकामध्ये वजा 1 ही सर्वात मोठी संख्या आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, या संख्या चिन्हामध्ये जसजसं आपण उजवीकडे जाऊ म्हणजे डावीकडून उजवीकडे जाऊ तसतशी संख्या ही काय असते, तर 1 ने मोठी होत जाते, 1 ने मोठी होत जाते आणि डावीकडे जाऊ तसतसं ही संख्या 1 ने लहान होत जाते. म्हणजे उजवीकडील संख्या मोठ्या आहेत आणि डावीकडील संख्या लहान होत जातात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की वजा 4 आहे. काय आहे, वजा 4 आहे. मग या ठिकाणी वजा 4 आहे, इकडे 4 इकडे 5 आहे की नाही. मग आता वजा 4 हे 5 पेक्षा कसं असणार आहे, तर हे लहान असणार आहे मित्रांनो, किंवा 5 हे वजा 4 पेक्षा मोठं असणार आहे. मग या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते काय असणार आहे, तर या ठिकाणी आपल्याला या चिन्हाने ही संख्या जी आहे ही अशा प्रकारे दाखवता येणार आहे. म्हणजे वजा 4 हे लहान आहे 5 पेक्षा, किंवा 5 हे मोठे आहे वजा 4 पेक्षा, हे अशा चिन्हाने आपल्याला दाखवता येणार आहे. यानंतर याच्या पुढील उदाहरण काय आहे ते आपण पाहूयात. आता हे जे संख्या चिन्ह दिलेलं आहे हे 0 आहे, 1 2 3. उजवीकडे जसजसं जाताल तसतसं संख्या काय असते, 1 ने मोठी होत जाते आणि डावीकडे जसजसं जाल तसतसं 1 ने संख्या लहान होत असते. बघा 1 2 3. मग आता या ठिकाणी जर बघितलं, या ठिकाणी 0 आहे आणि 0च्या डावीकडे हे वजा 6 येणार आहे. याचाच अर्थ हे वजा 6 हे या 0 पेक्षाही लहान असणार आहे मित्रांनो. मग लहान असणार आहे म्हणजे 0 मोठं असणार आहे. मग 0 मोठं हे आपण कसं दाखवणार आहोत, तर बघा 0 मोठं हे अशा प्रकारच्या चिन्हाने आपल्याला दाखवता येणार आहे. म्हणजेच वजा 6 हे लहान आहे 0 पेक्षा, किंवा यालाच आपण कसं म्हणणार आहोत, 0 हे मोठं आहे वजा 6 पेक्षा. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे पाहूयात. आता या ठिकाणी वजा 1 आणि वजा 2 याच्यामध्ये आपल्याला चिन्ह लिहायचं आहे. मग ज्याप्रमाणे आपण बघितलं की वजा 1 हे ऋण पूर्णांक संख्येमधील सर्वात मोठी संख्या ही वजा 1 असणार आहे. मग आणि वजा 2 ही त्याच्यापेक्षा लहान असणार आहे. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं चिन्ह हे आपल्याला द्यावं लागणार आहे. मग अशा प्रकारचं चिन्ह हे आपल्याला कुठं दिसतं, तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढील संख्या कोणती आहे किंवा याच्या पुढील उदाहरण काय आहे ते आपण पाहूयात. पुढील चौकटीत यापैकी योग्य चिन्ह लिहा. आता कोणतं चिन्ह लिहायचं, या ठिकाणी 3 आहे आणि या ठिकाणी 0 आहे. मग 0 हे आपल्याला माहित आहे की 3 पेक्षा कसं आहे, लहान आहे. मग या ठिकाणी आपण कशा प्रकारचं चिन्ह लिहू शकतो, तर बघा 3 मोठं आहे 0 पेक्षा, म्हणून अशा प्रकारचं चिन्ह आपल्याला कुठं दिसतंय, तर पर्याय क्रमांक 2 यामध्ये हे चिन्ह दिसत आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे बघा. 2.1/5 भागिले 5.3/6 बरोबर किती. आता काय करायचं आहे, तर हे जे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेण्यासाठी 5 2 10 10 आणि 1 11 झालेला आहे आणि छेद 5 भागिले या ठिकाणी छेद आणि पूर्णांक संख्या या दोन्हीचा गुणाकार करायचा, 6 पंचे 30 आणि याच्यामध्ये हा अंश मिळवायचा, 30 आणि 3 33 झालं. त्याच्यानंतर खाली आलेला आहे 6 मित्रांनो. ठीक आहे. मग आता काय करायचं, या ठिकाणी बघा चिन्ह कोणतं आहे, भागाकाराचं चिन्ह आहे. मग 11/5 आणि 33/6 याचा भागाकार करायचा आहे. मग ज्यावेळेला अशा प्रकारचा भागाकार असेल त्यावेळेला काय करायचं, तर पुढच्या संख्येचं गुणाकार व्यस्त घ्यायची किंवा भागाकार व्यस्त घ्यायची. मग आता याची व्यस्त संख्या कशी घेणार आहोत, या ठिकाणी काय आहे, भागाकार आहे, मग या ठिकाणी गुणाकार घ्यायचा आहे आणि इथला
जो छेद आहे तो अंशाच्या ठिकाणी आणि अंश छेदाच्या ठिकाणी द्यायचा. मग या ठिकाणी 6/33 लिहिलेला आहे. आता याचा करायचा बघा, भागाकार काटाकाटी करून घेऊयात. मग या ठिकाणी 11 × 11, 11 × 1 33, 3 × 1 3, 3 × 2 6. म्हणजेच या ठिकाणी अंशामध्ये काय राहिलं तर 2 राहिलेला आहे आणि छेदामध्ये राहिलेला आहे 5. मग 2 अंश छेद 5 हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात. 4 ते 7 या दरम्यानच्या नैसर्गिक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणता. आता बघा या ठिकाणी बघा 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे, ही एक संख्या रेषा आहे किंवा नैसर्गिक संख्या आहेत. ठीक आहे, या काय आहेत, नैसर्गिक संख्या आहेत. मग या ठिकाणी काय म्हणतात, 4 त्या दरम्यानच्या, या दरम्यानच्या म्हणजे या ठिकाणी 4 आहे आणि या ठिकाणी 7 आहे. 4 ते 7च्या दरम्यानच्या म्हणतात. ठीक आहे, याच्या दरम्यान म्हणजे मध्ये कोणती संख्या आलेली आहेत तर 5 आणि 6 आलेले आहेत. मग 5 आणि 6 हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे, -2 आहे. -2 व 3 या दरम्यानच्या पूर्णांक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणता. तर हे पाहण्यासाठी आपण काय करूयात, तर या ठिकाणी एक संख्या रेषा लिहून घेऊयात मित्रांनो. ठीक आहे, आता मध्यभागी 0 आलेला आहे. 0च्या उजवीकडे धनपूर्णांक संख्या असणार आहेत 1, 2, 3, 4 आणि डावीकडे ऋण पूर्णांक संख्या असणार आहेत. मग या ठिकाणी -1 आहे, -2 आहे, -3 आहे आणि -4 आहे. आपल्याला काय म्हटलेलं आहे, -2. मग हे -2 आहे आणि -2 ते 3 म्हणतं. मग या ठिकाणी -2 ते या ठिकाणी 3 बघा, हे झालं या दरम्यानच्या पूर्णांक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय. मग याच्या दरम्यान कोणत्या पूर्णांक संख्या आहेत बघा, तर -1 आहे, त्यानंतर 0 आहे, पुन्हा 1 आहे आणि 2 आहे. मग हा पर्याय कुठं दिसतोय आपल्याला, तर हा पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण, पहिल्या 2 मोज संख्या, पहिल्या 2 पूर्ण संख्या व पहिल्या 2 सर्वात मोठ्या ऋण संख्या यांची बेरीज डॅश डॅश आहे. आता या ठिकाणी बघा, मोज संख्या कशाला म्हणायचं, तर मोज संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या मित्रांनो. मोज संख्या म्हणजे काय असतं, तर त्या नैसर्गिक संख्या असतात, नैसर्गिक संख्या. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या, तर 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या व अनंत असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. त्यानंतर पूर्ण संख्या येतं. मग पूर्ण संख्या कोणत्या आहेत बघा, ज्या नैसर्गिक संख्या आहेत या नैसर्गिक संख्येमध्ये फक्त काय झालेलं आहे, 0 ऍड झालेला आहे किंवा 0 आलेला आहे. आणि 0, 1, 2, 3 ते अनंत ह्या ज्या संख्या आहेत त्याला आपण पूर्ण संख्या म्हणतो. तर ऋण संख्या आणि धनसंख्या या सुद्धा आपल्याला माहित आहेत. मग आता काय म्हणता येईल, तर पहिल्या 2 मोज संख्या. मग पहिल्या 2 मोज संख्या कोणत्या आहेत, तर बघा मोज संख्या जे आहेत ते 1 आणि 2 आहे मित्रांनो. त्यानंतर पहिल्या 2 पूर्ण संख्या म्हणतो. मग पूर्ण संख्या कोणत्या आहेत, तर या ठिकाणी सुरुवातीच्या 2 पूर्ण संख्या आहे, यामध्ये 0 आणि 1 आहे. आणि 2 सर्वात मोठ्या ऋण संख्या. आपल्याला माहित आहे की ही जी मोज पट्टी आहे किंवा संख्या पट्टी आहे, या संख्या पट्टीवरती ऋण संख्या जी आहेत किंवा ऋण पूर्णांक जे आहे, तर या ऋण पूर्णांकामध्ये सर्वात मोठी जी ऋण पूर्णांक संख्या आहे ती काय असते, 1 असते. त्याच्यानंतर -2 हे त्याच्यापेक्षा लहान, -3 त्याच्यापेक्षा लहान, अशा प्रकारे संख्या असतात. म्हणजे सर्वात मोठी जी ऋण संख्या आहे ती कोणती आहे, ती -1 आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काय म्हणलेलं आहे, तर 2 मोठ्या ऋण संख्या म्हणतो. मग या ठिकाणी -1 आणि -2 आलेले आहे. आणि या सर्वांची काय करायची आहे बघा, बेरीज करायची आहे. मग ही बेरीज करण्यासाठी अधिक 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 या ठिकाणी अधिक केलेला आहे आणि या ठिकाणी अधिक केलेला आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी 1 आणि 2 3, 3 आणि 1 4 झालेले आहेत, 4 झालेले आहेत मित्रांनो. अधिक -1 आणि -2 मिळून किती होतात, -3 होतात. मग या ठिकाणी -3 झालेले आहेत. मग ज्या वेळेला असं असेल त्यावेळेला काय करायचं, तर 4 मधून -3 हे काय करायचे, तर वजा करायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर जे येणार आहे ते काय येणार आहे, 1 येणार आहे. आणि 1 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते आपण